नमस्कार मित्रांनो. तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही कॉफी पीत असताना तिथे ताई येते आणि त्यांना बघून, वाह भारी चाललंय तुमचं. दोघांना बघून ती टाळ्या वाजवते आणि म्हणते की अरे, तुम्हा दोघांना तर बघून वाटणारच नाही की घरात तुमच्या कोणीतरी सिरियस आहे, काहीतरी ॲक्सिडेंट झालंय, असं तुमच्या दोघांचं वागणंच वाटत नाहीये. एकंदरीत तुमचं जे काही चाललंय ना ते चालू दे. तसंही यांचा ॲक्सिडेंट झाला याची तुम्हाला काही पडलेलीच नाहीये. त्याची तर काळजी मलाच आहे ना. राहू दे, चालू दे तुमचा कॉलेजचा रोमांस. असं म्हणून अंजली वैतागून तिथून निघून जाते. ईश्वरी आता घाबरते की पुन्हा एकदा ताईला वाईट वाटलं. तेव्हा अर्णव ताईच्या मागे मागे जातो आणि म्हणतो की ताई प्लीज माझं ऐकून घे, असं काही नाहीये. आणि मग ईश्वरी विचार करते की ताईला कधी या सगळ्यातून बाहेर येणार आहे काय माहिती. तर इथे सुप्रिया आणि संजय घरी टेन्शनमध्ये असतात. सुप्रिया म्हणते की अहो, ईश्वरीचा फोन आला होता, नमू पण तिकडे गेलेली आहे, त्या राकेशचा ॲक्सिडेंट झालाय. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे ना मग, पण आता काय करायचं असं वाटते तुला. तेव्हा ती म्हणते की तसं नाही, म्हणजे तिकडे काय परिस्थिती असेल काय माहिती ना. तेव्हा लगेच सुप्रियाला तो म्हणतो की असू दे, तसंही नमू गेली आहे ना आता. आणि मग आणखी एक गोष्ट, ती म्हणजे की काय करायचं हेच कळत नाहीये. मला ना दरवेळेला असंच वाटतं, मला जेव्हा काहीतरी बोलायचं असतं तेव्हाच काहीतरी हे होऊन बसतं. तेव्हा ती विचार करत असते की नक्की काय बोलायचं तुम्हाला. तेव्हा सुप्रियाला संजय सांगतो की मला आता जेव्हा बोलायला यायला लागले तेव्हा मी ठरवलं होतं की त्या माणसाचं जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर जाऊन उघड करायचंय, त्याच्याबद्दल जे काही आहे ते सगळं खरं खरं जाऊन सांगायचंय. पण आता हे सगळं करणं म्हणजे. तेव्हा लगेच ती म्हणते की हो, अहो तुम्ही काय, ईश्वरी आणि अर्णवने पण सापळ रचला होता त्या राजेशचं सत्य घराच्या समोर आणण्यासाठी. व्यवस्थितपणे तो ट्रॅकमध्ये अडकलाही होता, पण हे सगळं मध्येच अगदी घडलं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालाय. काय करायचं काहीच कळत नाहीये आता. ईश्वरीलाही खूप वाईट वाटलं या सगळ्याचं, म्हणजे त्या माणसाचं सत्य समोर येता येता राहिलं. बघितलं ना तो कसा आहे ते. तेव्हा आता संजय म्हणतो की हो बरोबर. त्यानंतर सुप्रिया म्हणते की त्यांनी हे सगळं सत्य सांगणं आता टाळलं, कारण की त्यांच्या बहिणीची तब्येत त्यामुळे गप्प बसावं लागलंय आणि आपल्यालाही आता काहीच बोलता येणार नाहीये. तेव्हा अर्णव हा ताईच्या मागे मागे येतो आणि म्हणतो की ताई प्लीज ऐकण्याचा प्रयत्न कर. तुला जसं वाटतंय ना तसं काहीही नाहीये गं. मी मगाशी मिस इंदोरला काही खाल्लं नव्हतं म्हणून चक्कर आली होती. त्यासाठी तिला मी फक्त पाणी द्यायला गेलो होतो, दॅट्स इट, आणि कॉफी दिली, बाकी काही नाहीये. प्लीज तू चुकीचा विचार करू नकोस ना. तेव्हा ती म्हणते की अच्छा चिंटू, मला माहितीये तुला आणि त्या ईश्वरीला मला सांगण्यासारखं खूप आहे, परंतु ना मला ते सगळं ऐकायचं नाहीये. कारण तुमची ही सगळं कारणं आहेत ना मला माहितीये, म्हणून तुम्ही प्लीज मला आता काहीही सांगायला जाऊ नका. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई अगं असं का करतेस तू, तू असं का सध्या वागतेस. मला आठवते ही ताई अशी नव्हती, म्हणजे ही किती प्रेमळ वागायचे. खरंच तू खूप काइंड होतीस, पण आता आता मात्र तुझ्या या सगळ्या स्वभावामुळे तू किती त्रास करून घेतेस. तुला कळतंय का, तुला याचा त्रास होत असेल, त्याचप्रमाणे तुझ्या बाळालाही याचा त्रास होतच असेल ना. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ चिंटू, तू ना माझ्या बाळाची काळजी करू नकोस, जे काही आहे ना ते मी बघून घेईन, पण मला नक्की समजलंय की तुम्हाला ना या सगळ्याने काहीही फरक पडत नाहीये. आणि हो, जर तुला खरंच माझ्या बाळाची काळजी असती तर तू हे सगळं केलं नसतं. यांच्यावर असे घाणेरडे आरोप का केले सांग मग मला. जर तुला माझी काळजी होतीस ना आणि बाळाची, मग तू असं का केलं त्यावेळेला. मग तो म्हणतो की ताई प्लीज असं चुकीचं समजून नको. मला माहितीये हा जो काही तुला त्रास होतोय ना तो खूप मोठा आहे, पण प्लीज तू असं वाईट नको समजून घेऊ ताई. तेव्हा ती म्हणते की हे बघ, आतमध्ये जे आहेत ना माझे मिस्टर, ते सगळ्या गोष्टींशी झगडतायत आणि याला एकमेव कारण म्हणजे तू आणि तुझी जी बायको आहे तिने यांच्यावर जे काही आरोप केलेत ना, त्यामुळे त्यांना हा सगळा त्रास होतोय. आणि मग मला सांग ना की हा त्रास त्यांनी का सहन करायचा विनाकारण. त्यांनी हे सगळं इतकं चांगले असतानाही त्यांना उगाच तुम्ही आरोप केलेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे, जर हे माझ्या शुद्धीवर आले आणि त्यांनी जराही मला सांगितलं की हे सगळं त्यांनी ईश्वरीमुळे उचललेलं पाऊल आहे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे झालेलं आहे त्यांना टेन्शन येऊन, तर मात्र मी अजिबात मागेपुढे बघणार नाही. चिंटू, मी या ईश्वरीला जेलमध्ये पाठवतच असते बघ, तिला सोडत नसते मी. असं म्हणून आता अंजली तिथून निघून जाते आणि हे तिचं पुन्हा रूप पाहून अर्णव पुन्हा हादरतो. आता ईश्वरी तिथेच उभी असते. अर्णवला मात्र खूप धक्का बसलेला असतो की ताई काहीही केले ऐकायला तयारच नाहीये, कितीही समजवलं तरीही. ईश्वरी लांबूनच बघत असते आणि ती म्हणते की ताईच्या मनात इतके गैरसमज आहेत ना की आता काहीच करू शकत नाही. नंतर अंजली ही बाजूला जाऊन बसते आणि तिला थोडासा दमल्यासारखा त्रास होत असतो. वल्लरी म्हणते की आत्ताच काहीतरी ही बोलून आल्यासारखी वाटतेय, ही डिस्टर्ब आहे, तेवढ्यातच आपण मस्तपैकी चान्स मारून घेऊया, तर ईश्वरी आणि हिच्यामध्ये जी काही फूट पडली आहे ना त्याला आणखी खत पाणी घालायला हवं. म्हणूनच ती आता समोर येते आणि म्हणते की अंजली बाळा, काय झालंय तुला, तुला ठीक तर वाटतंय ना, काही त्रास तर नाही होतंय ना.
तेव्हा ती म्हणते की मामी मला खरंच खूप त्रास होतोय, हे सगळं जे काही चाललंय ना आणि यांच्यावर जे काही आरोप झालेत ना त्याचा त्रास होतोय मला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मला खरंच समजते की तुला काय वाटतंय सध्या, पण प्लीज असं वाईट नको वाटून घेऊस, होईल सगळं व्यवस्थित, तू फक्त धीर ठेव. तेव्हा ती म्हणते की मामी मला खरंच कळत नाहीये हे सगळं हे का वागतायत, परंतु वल्लरी तिला समजवत असते की हे सगळं ना ईश्वरीमुळे होतंय. ईश्वरीने तुझ्यात आणि अर्णवमध्ये फूट पाडलीये, भावा बहिणींमध्ये. असं म्हटल्यावर इथे आता ईश्वरी ही अर्णवला समजावत असते की सर प्लीज शांत व्हा, सगळं काही होईल व्यवस्थित आणि ताईला जरा वेळ द्या, सगळं काही नीट होईल. अर्णव आता टेन्शनमध्ये असतो. तेवढंच आता सिस्टर येते आणि म्हणते की सर मला एकदा जरा येता का, मला हे पेपर्स जरा म्हणजे ह्या टॅबलेट्स आणून द्यायच्या होत्या. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे येतो मी. आणि ईश्वरी आता सरांना म्हणत अर्णवला म्हणते की अर्णव सर हे घ्या, हे टॅबलेट घ्या आणि घेऊन या. जरी काही परिस्थिती असली तरी आपल्याला तसंच वागावं लागेल ना, जा तुम्ही प्लीज, म्हणजे लवकर काहीतरी ट्रीटमेंट सुरू करता येईल. ईश्वरी आता बोलल्यावर अर्णव निघून जातो आणि ईश्वरीला या सगळ्याचं खूप वाईट वाटलेलं असतं. नंतर अंजली ही टेन्शनमध्येच बसलेली असते. वल्लरी म्हणते की तुला माहितीये का, ते ईश्वरीनं मुद्दाम केलंय हे सगळं. तिला माहीत होतं की ना अर्णव तुझं ऐकत राहणार, त्यामुळे तिने अगदी बरोबर निशाणा साधलाय आणि तुझ्यामध्ये आणि अर्णवमध्ये जावई बापूंचा विचार करून फूट पाडण्याचा निर्णय घेतलाय. पण अगं, या मुलीला हे जमलं तरी कसं? जावई बापूंसारखा अगदी चांगला माणूस त्यालाही असे आरोप कसे लावून दाखली? मला तेच आवडलेलं नाहीये. जावई बापूंवरती, त्यांच्यासारख्या देव माणसावरती हे असे आरोप लावणं म्हणजे खूप चुकीचं वाटलं मला. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, पण मी तुला एक गोष्ट सांगते हा, जर काहीही झालं उद्या जाऊन तरी तू त्या ईश्वरीला माफ करू नकोस हा, आणि तू जे काही पोलिसांना यांना स्टेटमेंट सांगितले त्यावरून अजिबात मागे हटू नकोस, समजलं? जे काही घडलंय ना ते या ईश्वरीमुळेच घडलंय आणि त्यासाठी उगाचच शांत बसून किंवा इमोशनल होऊन तिच्यावरचा जो काही तू निर्णय घेतलायस तो मागे घेऊ नकोस. आणि मगाशी जे काही झापलास ना सगळ्यांसमोर, तिला बरंच झालं. त्यामुळे तिची तब्येत अगदी म्हणजे काही असू दे, पण तुला त्रास झालाय त्याचा. पण त्या ईश्वरीला तरी धडा मिळाला की कसं वागायला हवं आणि त्रास दिला तर काय होतं हे तर तिला समजायला हवं. आणि म्हणूनच मला असं वाटतं अंजली, की काही झालं ना तरीही तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा. म्हणजे जावई बापूंच्या बाजूनी ती जशी काही आहेस ना तशीच राहा. तेव्हा मग आता ती म्हणते की हो, नाही सोडणारे मामी मी, मला कोणीही किती काही बोलू दे. पण तिच्या पोटात आता त्रास व्हायला लागतो. तेव्हा वल्लरी म्हणते की काय ग अंजली, अगं कसला त्रास होतोय बाळा, तुला काय होतंय? तेव्हा ती म्हणते की हो मामी, मला त्रास होतो या सगळ्या परिस्थितीचा. तेव्हा मामी म्हणते की हे बघ शांत हो, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. इथे सुप्रिया ही दरवाजालाच डोळे लावून बसलेली असते. तिला याचं खूप वाईट वाटलेलं असतं की आता दोन्ही मुली तिथे काय फेस करत असतील. तेव्हा सुप्रिया म्हणते की तिथे काय सुरू असेल काय माहिती, त्या राजेशचा अपघात झाला आणि तिकडे काय परिस्थिती असेल तेही माहीत नाहीये. तेव्हा मग ती म्हणते की काय हो, आपण जाऊन बघून येऊया का, नक्की काय झालंय तिकडे? तेव्हा तो म्हणतो की हे बघ, तुला काळजी वाटत असेल ना तर तू जा, मला काहीही फरक पडत नाही. तुला जर इतकी चिंता वाटत असेल ना त्या राजेशची, तर मग तू एकटी जाऊ शकतेस. तेव्हा ती म्हणते की तसं नाहीये हो, म्हणजे तुम्हाला कळतंय का, अहो या परिस्थितीमध्ये काय कोणाला गरज असेल तर? तेव्हा लगेच शुभंकर म्हणतो की हे बघ मावशी, तू ना अजिबात काळजी करू नकोस, तिथे कोणालाही काही गरज असेल असं वाटत नाही. तिथे एकतर ॲक्सिडेंटचा माहोल आहे, घरातले सगळे अगदी बेचैन असतील, त्यात तू गेलीस तर त्यांना आणखी काही प्रश्नांची उत्तरं देऊ गोंधळल्यासारखं होईल. आणि सगळे गेले तर तिथे गर्दी नाही का वाढणार? त्यामुळे जरा शांततेने सबुरीने घेऊया आपण. तसंही नमू गेलीये ना तिकडे, मग नमू जे काही आहे ते बघेल आणि मग आपल्याला कळवेल, त्याप्रमाणे मग आपण निर्णय घेऊया, बरोबर ना? आणि आत्ता आपण इमोशनल होऊन नाही तर प्रॅक्टिकल होऊन वागण्याची विचार आहे. तेव्हा तिथून संजय म्हणतो की कसं तर आहे ना, की त्यांनी जे काही केलंय ना त्याची फळं त्याला भोगावी लागणारच आहेत. म्हणूनच त्यांनी जे काही केलंय त्याबद्दल मला काही त्याच्या आता वाईट वाटत नाही. तेव्हा शुभंकर म्हणतो की काय नक्की काका, काय बोलतायत? तेव्हा ती म्हणते की अरे ते असेच बोलतायत की आपण जे काही करतो ना त्याचे फळं इथेच भोगावी लागतात, असं त्यांना म्हणायचंय, बाकी काही नाही. तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर. मग त्यानंतर आता वल्लरी ही विचार करत असते की काय करू मी आता, ईश्वरीचं कसं काय, म्हणजे ईश्वरी ठीक असेल ना? तेव्हा शुभंकर म्हणतो की हे बघ, तू नको काळजी करू, जर काही गरज लागली तर ते करतील आपल्याला फोन. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे की तू आणि मी थोड्या वेळाने काकांना फिजिओथेरपीसाठी घेऊन जाऊया, कळलं? म्हणजे त्यांचंही सेशन होईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. परंतु तरीही सुप्रिया त्याला हो म्हणते, पण तिचं लक्ष बाहेरच असतं. तेव्हा आता डॉक्टर हे नर्स ही मामाशी बोलून घेत असते की कुठले काय औषधं हवी आहेत ते सगळं सांगत असते. अर्णव पण दुसरीकडून औषधं घेऊन येत असतो समोरून. तेवढ्यातच मामा हा येत असताना आजी आणि आकाश समोरून येतात. तेव्हा मग आकाश म्हणत असतो की काय झालंय, म्हणजे इथं ओके ना? तेव्हा तो म्हणतो की हो ओके आहे. नंतर मग आजी विचारते की मला एक गोष्ट सांग जरा हवी, की नक्की हा सगळा काय प्रकार, नक्की चिंटू आणि ईश्वरी आपल्यासमोर जावई बापूंचं नेमकं काय सत्य आणणार होते?
होते. काय करायचं काय होतं त्यांना तेही मला कळत नाहीये. तेव्हा मग आता मामा म्हणतो की हे बघ आई, आपण ना या विषयावर इथे बोलणं गरजेचं आहे का? तेव्हा आकाश म्हणतो की येस डॅड, ते गरजेचं आहे. नेमकं काय करत होते ते पण समजलं नाही या सगळ्या प्रकरणामुळे. आता मामा हा कसाबसा त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देणं हे त्याला जमतच नसतं. तेव्हा आजी म्हणते की पण हे जे सगळं काही झालं ना, त्यामुळे बघा आपल्याला किती परिणाम भोगावे लागत आहेत ते. तेवढ्यातच मामाला आजी सुनावत असते. आकाश अर्णवजवळ येऊन म्हणतो की 1 मिनिट, मला सांग जरा दादा की हे सगळं काय सुरू आहे? तेव्हा अर्णव त्याला विचारतो की व्हॉट, कशाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो की दादा, नक्की तुमच्याकडे कोणते पुरावे होते त्या राकेश जिजूंच्या विरोधात जे तुम्ही दाखवणार होतात? तेव्हा आता तो म्हणतो की हे बघ, आणखी पुरावे सापडतील त्यानंतर सगळं काही सांगू, आणि आत्ताची ही परिस्थिती नाही आकाश सगळं सांगण्याची. तेव्हा तो म्हणतो की दादा, पण तुला कळतंय का की ती अंजलीताई किती आरोप लावते सगळ्यांवरती, म्हणजे तुझ्यावर स्पेशली, ईश्वरीवर किती काय काय ती बोलतीये. त्यामुळे मला एकच गोष्ट कळत नाहीये की हे सगळं जे काही चाललंय ते कुठपर्यंत चालणार आहे, आणि तुम्ही जे काही कारण आहे ते एक सगळ्यांसमोर आणा तरी, जेणेकरून सगळ्यांना पटेल की तुम्ही जे काही करत होतात ते अगदी खरं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नो, हे अजिबात आपण आता करू शकत नाही आकाश. ट्राय अँड अंडरस्टँड, ताईची जी तब्येत आहे त्याप्रमाणे आपण तिला काहीही खरं सांगू शकत नाही, त्यामुळे मी तिला काहीही सांगू शकत नाही. नंतर मग आता आकाश त्याला म्हणतो की पण हे कसं सहन करताय तुम्ही दोघंजण? का ती किती बोलते बघितलं ना तुम्हाला? मला हे अजिबात सहन होत नाहीये. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ आकाश, आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील. ताईची तब्येत आता आपल्याला जपायची आहे, त्यामुळे आता काहीही सांगू शकत नाही. नंतर नम्रता येते आणि म्हणते की मला सांग इशू, अगं तो राकेश कुठे? राकेशच्या तब्येतील. तेव्हा मग ईश्वरी तिला म्हणते की हळू बोल अगं, इथे त्याला राकेश म्हणून कोणीही ओळखत नाही, सगळे त्याला राजेश म्हणून ओळखतात. पण नमू म्हणते की अगं सॉरी, ॲक्च्युली ते तोंडातून चुकूनच निघून गेलं. पण नक्की काय आहे अपघाताचं मागचं सत्य? हे सगळं काय आहे? अचानक मला समजलं आणि मी इथे आले. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला पण समजत नाहीये ते कसं घडलं ते. खरं तर या सगळ्या प्रकरणामुळे घरातल्या सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे. खरं तर हे सगळं जे काही करतोय ते काही आम्हाला समजत नाही. नक्की राकेशचं काय झालं तेही समजायला मार्ग नाहीये. तेव्हा नमू म्हणते की मला सांग इशू, ते सगळं जाऊ दे, परंतु खरंच तुला असं वाटतं की हा राकेशचा खरं मध्ये अपघात झालेला असेल? तेव्हा ती म्हणते की हो, मलाही काही समजत नाही ग नमो, पण प्रथमदर्शनी तरी असंच दिसते की त्याचा अपघात झालेला आहे. काय करायचं तेच कळत नाहीये. आणि त्यामध्ये ताई ताई तर माझ्यावर इतका संशय वाढून ठेवल्यात ना, ताई माझ्याशी बोलायलाच तयार नाहीयेत. खूप वाईट वाटतंय मला या गोष्टीचं. त्यांना सगळं वाटते की या सगळ्या मागे मी जबाबदार आहे, या परिस्थितीच्या मागे. त्यामुळे त्या माझ्याशी बोलायलाही तयार नाही, माझं तोंडही बघायला तयार नाहीयेत. तेव्हा नमू म्हणते की हे बघ इशू, आपल्याला माहीत होतं हे सगळं होणार आहे, कारण की ताईच्या नवऱ्याच्या विरोधात तू जर गेलीस तर ते नक्की असंच होणार याची तर कल्पना होतीच ना आपल्याला अगोदर. मग उगीच तू वाईट वाटून घेऊ नको. होईल, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळ्या गोष्टी नीट होतील. तू फक्त धीर हरू नको, आणि सगळं नीट होईल. आईचा निरोप आहे की सगळं काही होईल व्यवस्थित, इशूला सांग. आणि मग ईश्वरी जरा शांत होते. त्यानंतर नमू म्हणते की हे बघ इशू, सगळी परिस्थिती आहे ना हळूहळू सगळ्यांना कळणार आहे, त्यामुळे तू उगीचच काहीही मनाला वाईट वाटून घेऊ नको. जेव्हा तुझं खरं सगळ्यांना समजेल तेव्हा मात्र त्यांना कळेल की ते चुकीचं बोलत होते. नंतर आता सगळी हॉस्पिटलमध्ये म्हणजेच ICU मध्ये राकेश जिथे असतो तिथे धावपळ सुरू असते. तेव्हा सिस्टर पिऊन सारखे सारखे आतबाहेर करत असतात. तेव्हा मामा म्हणतो की नक्की काय चाललंय काय माहिती. तेव्हा अंजली पण पुढे येते आणि सिस्टर धावत धावत बाहेर येते आणि त्याला अंजली विचारते की काय झालं, प्लीज सांगा ना. तेव्हा आता अंजलीला ती म्हणते की मॅडम प्लीज जरा थांबा, इमर्जन्सी आहे, आता काही सांगू शकत नाही. आता अंजली खूपच टेन्शनमध्ये येते. अंजली म्हणते की डॉक्टर, नेमकं काय झाले आहे, प्लीज तुम्ही सांगाल का जरा. तेव्हा सिस्टर बाहेर जाते आणि डॉक्टर इमर्जन्सीचं इंजेक्शन आणायला सांगतात. तेव्हा आकाश म्हणतो की दादा, काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं. दोघंजणही पुढे जातात. अर्णव विचारतो की डॉक्टर येस, एनी प्रॉब्लेम? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, प्रॉब्लेमच झालाय. ॲक्च्युली आम्ही ऑपरेशनला घेणार होतो तर अचानक पेशंट कोमामध्ये गेलाय, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. आम्ही बघतोय, सगळं कव्हर करतोय, तुम्ही प्लीज थांबा. तेव्हा मग डॉक्टरांची धावपळ सुरू असते आणि राकेश कोमामध्ये जाणार हे जेव्हा सगळ्यांना कळतं तेव्हा मात्र सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आता अंजलीला हे ऐकून जबरदस्त असा धक्का बसतो, कारण की राकेशची ही परिस्थिती आता पुढे कोणतं नवीन वळण घेणार आहे हे तिला काहीच माहीत नसतं. तेवढ्यातच अंजलीला तिथे चक्कर येऊ लागते आणि ती चक्कर येऊन खाली पडते. आई ग अशा कळा तिला यायला लागतात. तेव्हा मग डॉक्टर पटकन स्ट्रेचर बोलवतात आणि अंजलीला स्ट्रेचरवर ठेवून तिला पण घेऊन चाललेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई, काय होतंय तुला, कसला त्रास होतोय? पण अंजलीला खूपच दुखत असतं, पोटात कळा येत असतात. ती आई ग म्हणून इवळत असते. तर तिला सगळे दुसरे बाकीचे घेऊन जातात
आणि अंजलीला त्याचा तो त्रास होत असतो. सगळेजण खूप घाबरलेले असतात. एकतर राकेशची अशी परिस्थिती, त्यामध्ये अंजलीला हा होणारा त्रास. अर्णव खूप आता डिस्टर्ब होऊन गेलेला असतो. ईश्वरी म्हणते, सर प्लीज शांत व्हा, ताईला काही होणार नाहीये, सगळं ठीक होणार आहे, प्लीज तुम्ही शांत व्हा, असं ती म्हणत असते. त्यानंतर मग आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर प्लीज तुम्ही इथे बसा. अर्णवला काही समजत नसतं. ईश्वरी त्याला तिथेच थांबायला सांगते. डॉक्टर म्हणतात प्लीज आज कोणी येऊ नका. तेव्हा मग तिलाही आयसीयूमध्ये घेतलेलं असतं आणि तिला कळा यायला लागलेले असतात. तेव्हा पटकन डॉक्टर येते आणि तिचे पल्स रेट वगैरे चेक करते आणि म्हणते की बापरे, यांचं पल्स तर खूप लो झालेलं आहे, शिवाय ब्लड प्रेशरही शूट झालंय. मिसेस भोसले, प्लीज मिसेस भोसले, डोळे बंद करू नका, कॉपरेट करा, काही होणार नाही तुम्हाला, असं म्हणून ती तिला साथ देत असते. आणि भोसले म्हणजेच अंजली पण त्रासत असते. ती डोळे उघडून बघत असते. नंतर डॉक्टर म्हणतात की तुम्हाला काहीच होणार नाहीये, प्लीज काम डाऊन, असं म्हणून डॉक्टर तिला शांत करत असते. तर आता डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात की यांचे मिस्टर कुठे आहेत, त्यांना बोलवा प्लीज. तेव्हा अर्णव म्हणतो की त्यांचा ॲक्सिडेंट झालाय, ह्याच आयसीयूमध्ये आहेत. तेव्हा ती म्हणते की ओ आयसी, बरं एक काम करा, तुम्ही भाऊ आहात ना, तर तुम्ही आतमध्ये या, मला जरा तुम्हाला या केसबद्दल महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय. तेव्हा अंजलीची परिस्थिती बघून अर्णव, ईश्वरी हादरून गेलेले असतात. डॉक्टर आता त्यांना आतमध्ये बोलवतात आणि मग पुढची परिस्थिती काय हे काहीच कळायला तयार नसते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला आता एक सांगू शकते, ते म्हणजे यांना अचानकच त्रास व्हायला लागलाय. त्यामुळे या पेशंटचं बीपी शूट झालेला आहे आणि बीपी शूट झाल्यामुळे त्यांना हा जो काही त्रास होतोय ना, तो त्रास खूप जास्त भावतोय. म्हणून आपल्याला जे काही नॉर्मल डिलिव्हरी करता येणार होती, ती नॉर्मल डिलिव्हरी आता करता येणार नाही. आणि शिवाय सिझेरियनही मध्ये धोका आहे. त्यामुळे तुम्ही पटकन काय तो निर्णय घ्या आणि आम्हाला लवकर सांगा. या परिस्थितीमध्ये बाळही सेफ जन्माला येऊ शकते, हे पण मला खात्री देता येत नाहीये. आणि यांचीही तब्येत खूप बिघडलेली आहे. म्हणूनच आता आपल्याला जे काही करायचंय ते अगदी लक्ष देऊन करावं लागेल. आणि हे ऐकल्यावरती अंजलीच्या बाबतीत टेन्शन आलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की तुम्हाला लवकर डिसिजन घ्यायचा आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते. आता अर्णव आणि ईश्वरी पूर्ण थकलेले असतात. सिस्टर म्हणते की मी आहे इथेच बाहेर, आणि डॉक्टर बाहेर निघून जातात. त्याचबरोबर आता अंजली ही फक्त बोलत असते की राजेश कुठे आहेत, प्लीज लवकर त्यांना बरं होऊ दे, काय होणार तर नाही ना त्यांना, ते तिथे अशी बोलत असते. आणि डॉक्टर म्हणतात की त्यांनी या सगळ्याचा जबरदस्त धसका घेतलाय, त्यामुळे हा त्यांना त्रास होतोय. पण तुम्हाला सगळं काही व्यवस्थित बघावं लागेल, तुम्ही बघा आणि कळवा, असं म्हणून आता डॉक्टरला ती सांगत असते. आणि त्यामुळे काय करावं काय नाही हे पण अर्णव या कळत नसतं. आता ईश्वरीला या सगळ्यामुळे, ताईच्या परिस्थितीमुळे खूप भीती वाटत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर फिकेर नॉट, काहीही होणार नाहीये ताईला, ताईची डिलिव्हरी अगदी उत्तम होणार आहे. आपण या बाळासाठी किती प्रयत्न केलेत आणि ते व्यवस्थित जन्माला यावं यासाठी आपण सगळ्यांनी खूप त्रास सहन केलाय. सगळं व्यवस्थित होणार आहे सर, आणि ताईचं बाळ आहे ना, ते अगदी सुखरूप जन्माला येणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं आता ती म्हणत असते. तेवढ्यातच सिस्टर म्हणते की सर जरा हे इंजेक्शन आहे मॅमला देण्यासाठी, प्लीज पटकन आणा. तेव्हा तो इंजेक्शन आणायला जातो. तेव्हा ताई म्हणत असते की राजेश मला खूप त्रास होतोय, तुम्हाला काही होणार नाहीये. तेव्हा अर्णव ईश्वरीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो की प्लीज ताईवर लक्ष ठेव. आणि ईश्वरी पण आता ताईजवळ येते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणते की ताई तुम्हाला काही होणार नाहीये, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना सगळे तुमच्यासोबत, काहीच होऊ देणार नाही तुम्हाला, असं म्हणून आता ती ताईच्या डोक्यावरून आता हात फिरवत असते. ताईची ही अशा अवस्थेत पाहून ईश्वरी म्हणते की गणूपप्पा हे सगळं काय होऊन बसलंय, आम्ही काय विचार करत होतो आणि काय होऊन बसलंय. नाही पण काही झालं तरीही ताईची ही जी हालत आहे ती खूप बेकार झालेली आहे. गणूपप्पाला ते हात जोडून म्हणते की ताईला काही होता कामा नये, ताईचा बाळ आणि ताई दोघा जणांचे व्यवस्थित सगळी डिलिव्हरी झाली पाहिजे. गणूबप्पा आता तुझाच आधार आहे आम्हाला, तुला काहीतरी व्यवस्थित करावंच लागेल, असं ती हात जोडून म्हणत असते. तर आता पुढच्या भागामध्ये हॉस्पिटलच्या खाली वल्लरीने टिप दिल्यामुळे रिया आलेली असते आणि ती म्हणत असते की कुठे आहे तो सर्वेश, मला त्याला जाऊन भेटायचंय. तेव्हा अर्णव म्हणतो की प्लीज डोंट गो, काय नास घरात सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे आणि तोही आयसीयूमध्ये आहे,
त्यामुळे जर तुम्ही आतमध्ये गेलात ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे प्लीज आता तुम्ही आतमध्ये जाऊ नका, नाहीतर तर खूप सिच्युएशन आणखी क्रिटिकल होऊ शकते. तेव्हा ती रिया ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की प्लीज बाजूला व्हा, तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न करू नका, मला जायचंच आहे. त्या माणसामुळे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, त्या माणसाला मी आता सोडणार नाहीये, असं म्हणून ती आता अर्णववरच उलटं बोलत असते. आणि रिया पुढे पुढे निघून जात असताना अर्णव मागे मागे जातो. ईश्वरी त्याला थांबवते की सर काय झालं, तुम्ही का थांबवलंय? तेव्हा मग तो म्हणतो की अगं मिस सिंदूर. तेव्हा ती म्हणते की सर होतात कुठे मी, सगळेजण वाट बघतायत तुमची, ताईला किती त्रास होतोय माहितीये ना तुम्हाला? तो म्हणतो की अगं हो, ती रिया बाहेर होती. तेव्हा ईश्वरीला आता तो रियाच्याबद्दल सगळं काही सांगतो आणि हे ऐकून ईश्वरीला धक्का बसतो. आता दोघंजणही रियाला अडवण्यासाठी तिथे पळत पळत जातात. आता रिया पुढे जाणारच असते आयसीयूच्या जवळ, तोपर्यंत ईश्वरी जाऊन तिचा हात पकडते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. आता रिया ही ईश्वरीमुळे थांबेल का? नेमकं पुढे काय घडेल पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.